गतवर्षी मे महिन्यापासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात राधानगरी धरणाच्या 7ही स्वयंचलित दरवाजांपर्यंत पाणी पोहोचून विक्रमी पाणीसाठा झाला होता. यावर्षी राज्यात मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी प्रतिकूल हवामानामुळे त्याची पुढची वाटचाल थांबली आहे. तब्बल 15 दिवसांनंतर मान्सूननं आगेकूच केल्यानं राज्यात पावसाला सुरुवात झाली. सध्या मान्सूननं जोर पकडला असला तरी राधानगरी धरणात केवळ 22% पाणीसाठा आहे. गतवर्षी याच दिवसात धरण तब्बल 78% भरलं होतं. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात मोठी तफावत असल्याचं दिसून येत असून अजूनही सर्वजण दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं काही प्रमाणात जोर धरलाय. गेल्या 12 तासात 40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून आज अखेर 411 मिलीमीटर पाऊस झालाय. यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. धरणातील उपलब्ध पाण्याचं नियोजन लक्षात घेऊन सध्या राधानगरी धरणाच्या सर्व्हिस गेटमधून भोगावती नदीपात्रात होणारा पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद आहे.